या पत्रकार परिषदेला उपस्थित असलेले आमचे माजी नगराध्यक्ष संजयराव सातबाई, सर्व नगरसेवक, सर्व उपस्थित असलेले सभापती आणि सर्व पत्रकार बंधूंनो, गेल्या 8 दिवसापासून कोपरगाव शहरामध्ये एक वातावरण चालू झालं. लाखो रुपये फ्लेक्सवर खर्च करून किंवा कोपरगाव नगरपालिकेची वाढीव घरपट्टी जी आलेली त्याच्या हरकती नोंदवण्यासाठी ते फ्लेक्स लावलेत. तर हे फ्लेक्स वाढीव घरपट्टी आली तर 32% वाढवा घरपट्टी आलेली आहेत. त्यासाठी 22 तारखेला सत्याग्रह आंदोलन त्यांनी शिवाजी महाराज पुतळ्यावर ठेवलंय. हा एक प्रश्न आहे. दुसरा, कालच्या त्यांच्या यातून आरोप प्रत्यारोपातून ढाप्याचा प्रश्न आहे. 750 ढापे बसवले, 750 त्याच्यावर आहेत. अनेक प्रश्न काही निकाल मुद्दे मांडलेत. 20 वर्षापूर्वीच्या पालखी रस्त्याच्या साईडच्या गटारी, या चारही प्रश्नावर मी तुम्हाला सविस्तर सांगतो. त्यानंतर जलतरण तलाव, त्यानंतर 5 नंबर तळ्यातला मुरुम, हे असे जे प्रश्न मांडलेले आहेत त्यांनी, किंवा काही प्रश्नच निर्माण झाले ना, प्रश्नच नाही, परंतु काहीतरी काढायचं, काहीच कामच राहिलं नाही म्हणून लाखो रुपये खर्च करून बोर्ड लावले. येत्या 22 तारखेला आपली जनरल बोर्डाची मीटिंग आहे, परवा 25 तारखेला. 8 नंबरचा त्याच्यामध्ये विषय विषय जो आहे का घरपट्टी संदर्भात पुनरावलोकन व पुनर्विचार करण्याबाबत हा विषय 8 नंबरचा. तर हा 8 नंबरचा विषय यासाठीच केलेला आहे की ही वाढीव घरपट्टी जी 30% आलेली आहे ती कशी आली, का आली, शासनाचे काय नियम आहे आणि जिल्हाधिकाऱ्याच्या काय सूचना आहे, नगरविकास खात्याच्या काय सूचना आहे, यासाठी विचारविनिमय करण्यासाठी हे आलेले. बिलं तर गेलेत, आपले बिलं नियमाप्रमाणे गेले, 30% गेले. हेच बिलं 2016 साली संजू भाऊ गेले होते. त्यावेळेस आपण चक्री उपोषण केलं 4 दिवस. आपण सर्व त्यावेळेस होता शिवाजी महाराज पुतळ्यावर चक्री उपोषण केलं. गोसावी साहेब त्यावेळेस आपले मुख्याधिकारी असताना आपण ते चक्री उपोषण केलं का ही जास्तीची वाढीव घरपट्टी आपण लावू नये. त्यावेळेस ती अशीच जास्त आहे तीच ठेवून आपण ती त्याच पद्धतीची आजपर्यंत आहे. शासनाचे नगरविकास खात्याचे काय डायरेक्शन आहे ते 22 तारखेच्या मीटिंगमध्ये नगराध्यक्ष 100% मांडणार. किंवा ही घरपट्टी दरवर्षी 2%, 3% वाढते किंवा 5% वाढते. 2016 ते संजय भाऊ आज 2026, 10 वर्ष झालेले आहे. त्याचा विचार हा 22 तारखेच्या मीटिंगमध्ये निश्चितपणे होणार आहे. आम्हीच 2016ला ही घरपट्टी वाढू दिली नाही. कुठलाही जास्तीचा कर हा शासनाला आम्ही जनतेला येऊ दिला नाही. हा येऊ न दिल्यामुळं आज 10 वर्ष याच्यात गेले. परत आता तोच मुद्दा, आमचाच मुद्दा त्यांनी घेतला, पण आम्ही सत्तेत आहे. 100% जनतेच्या याच्यावर आमचे सर्व नगरसेवक, नगराध्यक्ष हा भार निश्चितपणे येऊ देणार नाही. परंतु एवढे फ्लेक्स, संजय भाऊ किती फ्लेक्स आहे? सगळ्यात महत्वाचा मुद्दा की हा तो भाडे घरपट्टी वाढ मुद्दा आहे. हा नगर तर शासनाचे जे डायरेक्शन असतील, नगराध्यक्ष 22 तारखेला ते मीटिंग अजेंडा बघितल्या संपूर्ण गावात फ्लेक्स लागले गेले. हा विषय झाला. एवढा मोठे फ्लेक्स, एवढा खर्च, त्यावर इकडे येऊन मुख्याधिकाऱ्यांना विचारलं असतं ही जास्त कशी आहे, हिला कमी कशी करता येईल, हा मुद्दा होतो. त्याच्यातून जनतेला वेठीस धरून किंवा सत्याग्रह आंदोलन करून गरज नाही. त्यावेळेस आपण केलं निश्चितपणे ती थांबवली. आज या गोष्टीला 10 वर्ष झाली. स्नेहलताताई त्यावेळेस आल्या, बावनकुळे साहेब त्यावेळेस नगरविकास उपोषण केलं आणि ती थांबवली. त्याला 10 वर्ष झाले. आणि आता अशा अनेक नगरपालिकेमध्ये हा प्रश्न निर्माण झालेला होता. आज नाही झाला, 2016ला झाला, आज उपस्थित नाही झाला. मग आज 2016 ते आजपर्यंत
2016 ते आजपर्यंत आणि ज्या ज्या नगरपालिकेमध्ये हे प्रश्न उपस्थित झाले ह्या प्रशासकीय कारकिर्दीत त्या त्या आमदारांनी तिथे शासनाकडे मांडून त्या सगळ्या घरपट्ट्या आहेत तशा ठेवल्या अशी माहिती मला माहित आहे, मला मिळालेली आहे. मग आपण काय केलं 4 वर्षामध्ये? 5 नंबर तळ ते सुद्धा अर्धवट. 5 नंबर तळ 131 कोटी का किती आहे? 131 कोटी. त्या तळ्यामध्ये सगळे पैसे एक्सेस बिलं गेलेले दिसत आहेत. 4 तळे आपले शिल्लक आहेत, त्याच्यावर लक्ष नाहीत. अशा पद्धतीचं कामकाज त्यावेळेस झालं. आम्ही त्यावर बोलत नाही. तेच सांगतो मी. तर हे चारही तळ्यांचं कामकाज होणार होतं, ते झालं नाही. आपली अतिशय चांगली योजना आदरणीय स्नेहलताताईंनी आणली होती, सगळी मंजूर झाली, टेंडर झाली. निळवंडे ते कोपरगाव ही पाणी योजना होती, त्याच्यामध्ये थोडा घातला गेला. काही लोक कोर्टात पाठवले गेले. 11-11, 10-10, 11-11 गावांचे गैरसमज करून दिले की तुमचं पाणी कोपरगाव शहराला पळवलं जात आहे. परंतु त्यावेळेस स्नेहलताताई आमदार असताना विधिमंडळामध्ये असा ठराव झाला आहे की 15% कोपरगाव शहराचं पिण्याचं आरक्षण हे निळवंडेवर पडलंय. हा आपला नशिबाचा भाग आणि आजही आहे. योगायोगाने विवेक भाई आता आमदार झालेले आहेत. आम्ही तर विनंती करणार आहे. आम्ही तर त्यावेळेस असा ठराव केला होता वार्डने नगराध्यक्ष असताना की तुम्ही 5 नंबर तळही करा आणि निळवंड्याची पाईपलाईन पण करा. असे 2 ठराव केले. 2 ठराव न पाठवता फक्त तळ्याचं केलं. कारण त्यावेळेस अशी हे झालेली होती. आमदार त्यांनी जर निळवंड्याचं पाणी कोपरगावात आणलं तर कोले परिवाराला कधीच धोका होणार नाही, म्हणून हा सगळा उपद्व्याप या लोकांनी केला. ती योजना कोर्टात घातली आणि त्यामुळं कोपरगावकरांचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे. आज काही मुद्दे आले. पालखी रस्त्याच्या गटारी बाबत पालखी रस्ता माझ्या काळात झालाय. 20 वर्ष झाले पालखी रस्ता. 20 वर्षात त्यात पालखी रस्ता सिंगल रस्ता होता, तो साईबाबा कॉर्नर तर थेट 80 स्तंभापर्यंत. त्याच्या गटारी गेल्या, दोन्ही बाजूनी गटारी आज आहे. त्याच्यातून ठीक आहे, तिथं म्हणजे बंगले नसतील, घरं नसतील, पण त्या गटारी आज आहेत, त्याच्यातून पाणी वाहत नाही. परंतु शासनाच्या नियमाप्रमाणे, टाउन प्लॅनिंगच्या नियमाप्रमाणे दोन्ही साईडनी गटारी असतात. आजही त्या गटारी आहेत. ज्यावेळेस तो रस्ता झाला, लाईट लागले, तर लोक म्हणायचे पुण्यात आले का? त्याच्यावर तुम्ही बोलतात. स्विमिंग टँक, जलतरण तलाव मी केलेला आहे. निश्चितपणे जलतरण तलाव म्हणजे त्याचा विषय तर फार मला तिकीट मिळताना नाही झाला का बाबा जलतरण तलाव तसा हे झाला, बरेच त्याच्यावर हे झाले. परंतु तुम्हाला आज सांगतो, जलतरण तलाव निश्चितपणे हा पूर्ण करायचा राहिला. त्याचं कारण झालेत. मी नगराध्यक्ष होतो, माझ्याच कारकिर्दीत झाला. 2007ला जलतरण तलाव केला. माझा राजीनामा झाल्यावर त्यानंतर नगराध्यक्ष सत्ता कोणाची होती त्यांनी पूर्ण नाही केला. त्यानंतर अनेक सत्ता आली. आमचे विनोद राक्षे बसले, त्यावेळेस पाण्याचा प्रश्न आला. टँकर आम्ही त्या काळात लावले होते, त्यावेळेस त्याच्या मशिनरीचं काम केलं. आज काही नाही, मशिनरीवर अलिंग करायच्या आणि काम चालू करायचं आहे. पण इथून पुढं उद्यापासून फक्त जलतरण तलाव चालू कसा होईल हे मी निश्चित, कारण तो माझ्या भागात आहे, आमच्या गांधीनगरमध्ये आहे तो जलतरण तलाव आणि तिथलं क्रीडा संकुल, आपलं इंडोर गेम हॉल. निश्चितपणे संजू भाऊ आपल्याला ते पूर्ण करायचं. दरवेळेस काही झालं का 20 वर्षाच्या गोष्टी यांना आठवतात. पालखी रस्ता आणि जलतरण तलाव, दुसरं काही नाही. अख्ख्या निवडणुकीत तेवढंच पाहिलं. आम्ही तर आत्ताच सांगतो ना, तुम्ही तुमचा 5 नंबर तलावाचा काल एक महाशय बोलले, 5 नंबर तलावातून मुरुम कुठून गेला? अरे बापरे, मुरुम त्या तलावाला सगळ्या मशिनरी माझ्या होत्या. मी मशिनरी दिल्या, त्यांना कुणीच मशिनरी देत नव्हतं. माझ्या मशिनरी दिल्यावर यांनी सांगितलं त्या आरडींच्या मशिनरी का लावल्या? म्हणजे माझे पोकलँड होते, माझे हायवा होते. माझे हायवा मी ते बिपिन दादाला विचारून त्यांना दिल्या. बिपिन दादा म्हणे दे. जेव्हा ही गुजरातची लक्ष्मीची कंपनी, त्यांना दगड काढायला, तो मुरुम नव्हता, पूर्ण दगड होता, दगड काढायला माझ्या मशिनरी वापरल्या, म्हणून ते काम पूर्ण केलं. आणि याच्यामध्ये बिपिन दादांनी सांगितलं असतं का आरडी काय तू देऊ नको तिकडं, कारण मी पहिलं त्यांना विचारलं देऊ का. 3 पोकलँड, हायवा, 6 हायवा त्यांना कंटिन्यू दिला. रात्रंदिवस ते काम माझ्या मशिनरीने त्यांनी केलं. आणि
हे सांगतात का मुरुम कुठं गेला, मुरुम तुमच्या घरात गेला हा तुम्हाला माहित नाही. आजही दिसतो, तुम्ही चला रेल्वे स्टेशन पर्यंत जा, डाव्या बाजूला पहा फक्त 10 फुटाचा डोंगर करून ग्राउंड सोय केलंय. पण त्याच्यामध्ये पण असं होतं त्यावेळेस त्या तळ्याचा मुरुम दगड टाकायचं कुठं हा फार मोठा प्रश्न उद्भवला. आता कलेक्टर आलं, आमदार साहेबांनीच मिटिंग घेतली, ज्याला गावात कुठं मुरुमला दगड भरील द्यायचा असेल तर त्या 50-50 गाड्या बाहेरून आल्या, तो दगड घेऊन गेले. असे ते प्रश्न आहे आत्ताचे प्रश्न. हे करा, उगाच एकमेकावर आरोप करून हे करून पालखी रस्ता, स्विमिंग टँक चालू नाही करता आला तुम्हाला. मग सत्ता तुमची होती 9 वर्षात, जलतरण तलाव तुम्हाला चालू करता नाही आलाय. जर पालखी रस्त्याच्या 2 गटारी त्याच्यातून पाणी वाहत नाही, मग ते पाणी कसं वाईल? गटारीत पाणी तर गेलं पाहिजे ना, पावसाचं तर पाणी जातंय, ते खंदक नाल्यात उतरतंय. काहीतरी आरोप करायचे, ढाप्यांचे आरोप, याचे आरोप, अशा पद्धतीचं कामकाज कुठं असतं? बोलायला बसलं म्हणजे काही एकमेकावर आरोप करायचे, गावाची हे बिघडवायची, हेच काम तुम्ही केलं आतापर्यंत. 4 वर्ष नगरपालिका तुम्ही चालवली, 4 वर्ष. 50-50 कोटी रुपये इकडचे तिकडं, तिकडचे इकडं, असं चांगलं नाही. आत्ताच माजी नगराध्यक्ष संजयराव सातबारी यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही आज पत्रकार परिषद घेण्याचं विशेष कारण तेच आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आमच्या विरोधकांना आता खरं तर 5 वर्ष काही कामच उरलेलं नाही. आम्ही जे कामं करतो, आदरणीय आमदार विवेक भैया कोल्हे असतील, माझे आमदार स्नेहलताई कोल्हे असतील, यांच्या मार्गदर्शनाखाली आपले कोपरगाव शहराचे नगराध्यक्ष परागजी संधान साहेब यांच्याबरोबर सर्व नगरसेवक एकजुटीने काम करतात. आपण बघितलं, मागच्या 4 वर्षात प्रशासक होतं, परंतु प्रशासक हे फक्त नावाला होतं. प्रशासक कोण चालवत होतं हे सर्व जनतेला माहीत आहे. अगदी सर्व कामं आदेश आल्याशिवाय नगरपालिकेत होत नव्हती. आणि असं असताना मागील 4 वर्षात त्यांनी जे कामाची कोपरगावची बजबज पुरी करून ठेवली होती, खरं तर ती बजबज पुरी केलेले कामं, त्या कामाचा उरक आमच्या या 4 महिन्यात करता करता आमचे 4 महिने पूर्ण झाले. मग विरोधकांना आमचं हे म्हणणं आहे की आम्हाला प्रश्न विचारण्याची खरोखर तुमची पात्रता खरं आहे का? कारण तुम्ही केलेले कामं, तुम्ही केलेले अर्धवट कामं, त्याच्यानंतर जे कामं नंतर करायचे होते ते कामं आधी करायचे, आता त्या कामाला वेगळ्या प्रकारे आमच्यावर ते आरोप करून ते जनतेची दिशाभूल करतात. खरी परिस्थिती काय आहे हे सगळ्यांना माहिती आहे. आदेश आल्यानंतर काम होतात, तसंच तेच देखील बोलतात तर तुमचे काम देखील आदेश आल्यानंतर होतात. यावर तुमचं काय उत्तर? मुद्दा हा आहे की आमचं म्हणणं असं आहे की मागील 4 वर्षात नगरपालिकेत प्रशासक होतं का? प्रशासक होतं तर अशा प्रकारे कामं का झाली? आणि हे कामं जर चुकीची झाली नसती तर आमचे हे 4 महिने वाया गेलेच नसते. आम्हाला ते मागच्या कामाचे उरक करता करता 4 महिने लागून गेले. सगळ्यात मोठा मुद्दा 5 वर्ष आमदारांची आणि 4 वर्ष 4.5 वर्ष प्रशासनाची, असे 9 वर्ष 9-9.5 वर्ष तुमच्याकडे सत्ता होती. त्यावेळेला तुम्हाला गटरी दिसल्या नाही, हे दिसले, ढापे दिसले नाही, पाणी पुरवठा डिले का होतं ते दिसलं नाही, पाणी पुरवठा का संपलं पाणी हा विचार कधी मनात आला नाही. आताच का? हा आमचा प्रश्न आहे तुम्हाला विरोधकांना. येतोय की जवळपास जे ढापे बसवण्यात आले होते, अजून एक आरोप केला येत होता की जे ढापे शहरात बसवलेले आहे ते पूर्णतः बसवलेले नाहीये, आणि जर त्यांनी खरोखर बसवले असेल तर एक एक करून सगळ्यांनी दाखवावं असं त्यांचं म्हणणं आहे. सगळ्यात महत्वाचा विषय याबाबत अशी दिशाभूल केली गेलेली की 750 ढापे बसलेच नाही. त्याच्यात भयंकर फार मोठा भ्रष्टाचार झाला असा आरोप आमच्यावर केला जातो. परंतु तुम्ही ज्या ठिकाणाहून माहिती घेतली तर आम्ही विचारलं, त्यांनी सांगितलं अजून आमच्याकडेच त्याचा हिशोब आलेला नाही.
म्युन्सिपाल्टीकडे. म्युन्सिपाल्टीच्या काय एमबीवर त्याचा रेकॉर्ड नाही अजून, त्याच्यामुळे त्यांनी तसं उत्तर दिलं की आमच्याकडे रेकॉर्ड एमबी समजा 200 झालेली आहे. तर म्हणून काय फक्त 200 झाले असं नाही अर्थ. त्याचं पेमेंट अजून काही झालेलं नाही कोणाला. पण 750 डापे आम्ही टाकले तर आम्ही मोजून देतो. मुद्दा असा आहे, मी तुम्हाला परत एकदा सांगतो, यांना 5 वर्ष फक्त आता डापे मोजायचंच काम जनतेने ठेवलेलं आहे. जर खरंच सांगतो, जर डापे पडलेच नाही, तुमच्या पोस्ट आहे, नगरपालिकेने डापे टाकले, यांनी स्वतःचे फोटो लावले आणि हे सगळं फेसबुक व्हॉट्सअपला टाकलेले. हे बघा, बघून घ्या. बघून 4 मार्च. परंतु त्यांच्याकडून असा देखील आरोप होतोय, टाकले डाके असं ते म्हणत नाही की हा टाकले. हा मात्र एका वार्डामध्ये एखादा वार्ड आहे त्याचं नाव नाही सांगितलं नका, पण त्या ठिकाणी 70-78 डाके टाकण्यात आले. त्या ठिकाणी 40-42 डाके टाकण्यात आले असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांनी मोजून दाखवते. मुद्दा असा आहे, हे जर त्यांचं म्हणणं असेल मोजून तर दाखव. नगरपालिकेचे अधिकारी आणि आपण सर्वजण त्या ठिकाणी जाऊ. मोजून देतो तुम्हाला. उलट 78 डापे जर आम्ही टाकले असले तर 78 डापे आम्ही मोजून दाखवतो. मग तर काही प्रॉब्लेम नाही. नाही, हे नक्की आहे. मी तुम्हाला परत एकदा सांगतो, 5 वर्ष यांना फक्त डापे मोजायचंच काम आहे, त्यांना दुसरं काही कामच नाही. जनतेने यांना विरोधात बसवलं, त्याच्यामुळे त्यांना राग एवढा आहे की अजून त्या मागच्या धक्क्यातून अजून सावरलेच नाही. करायलाच तयार नाही. काही बोलते तू? हा? पाण्याच्या संदर्भात आणखी एक आरोप करण्यात आला आहे की तळ्यातलं पाणी 15 दिवसात संपलं गेलं. शहराला 4 महिने पूर्वी इतकं पाणी होतं आणि 15 दिवसात संपलं गेलं आणि ते पाणी कोणीतरी चोरलं गेलं असं. मला सुद्धा 10-20 वर्ष झाले, मी नगरसेवक आहे. माझ्या काळातच ते 4 नंबरचं जे सगळ्यात मोठं तळ आहे ते माझ्या काळातच झालंय. त्याची कॅपॅसिटी किती मला माहिती आहे आणि बाकीचे 3 पिल्लू तळे आहेत त्यांची कॅपॅसिटी किती माहिती आहे मला. ही सगळे मिळून 21 दिवसाच्या वर पोटात पाणी टिकत नाही. मग ते 2 दिवसांनी द्या, 3 दिवसांनी द्या, असं करून आम्ही ते जोडाजोड करत असतो. अशी परिस्थिती. 50% शास्तीचा जो विषय आहे, 50%ची शास्ती ऑलरेडी झाली होती. काही जणांची 100% झाली, काही 3-4 जणांची येतात. कुठले नाव मला सांगता नाही, आपल्या नाही, बाकीच्या नगरपालिका, इतर नगरपालिका. ते असं का? मग आम्ही प्रश्न विचारला, आमदार साहेबाशी बोललो आम्ही. ते म्हणे आपल्याला सुद्धा हे करता येईल, आपल्याला अप्रोच व्हावं लागेल मग नगर विकास खात्याकडे. त्याप्रमाणे त्यांनी मनावर घेतलंय. त्यांनी सांगितलं की मी स्वतःहून हे देतो, ठराव देतो तसा की आमची 100% मान्य व्हावी. आणि मग ती जर झाली ती मंजूर करून आणू, त्यावेळेला सगळ्यांचे 100% होईल. तो विषय नाही, त्याला अडचणही नाही काही. तर एकाची झाली तर सगळीची होणार. 3 जणांची झाली म्हटल्यावर आपल्याला व्हायला काहीच अडचण नाही. डाप्याच्या संदर्भात जे आरोप केले गेलेत ते अत्यंत चुकीचे आहेत. कारण कुठल्याही प्रकारचं अजून बिल अदा झालेलं नाही. बिल अदा होण्याच्या आधीच भ्रष्टाचार झाला म्हणून त्यांनी ओरड चालू केली आहे. ज्या डाप्या टाकायची पद्धत नगरपालिकेने अशी चालू केली की नगरसेवक संबंधित ठेकेदार, वार्षिक ठेकेदार नेमलेत नगरपालिके. संबंधित ठेकेदाराला सर्व 30-36 नगरसेवक फोन करत असतात की अमुक अमुक भागामध्ये डापा कुठला आहे तेवढा डापा टाकून द्यावे. सदर ठेकेदार जातो तिथं डापा टाकण्यापूर्वी तिथलं जिओ टॅगिंगचा फोटो काढला जातो. डापा टाकल्यानंतर पुन्हा तिथला जिओ टॅगिंगचा फोटो काढला जातो. त्याची नंतर त्याची रीतसर नगरपालिकेमध्ये नोंद केली जाते. अजून का त्या जेवढे डापे टाकले सर्व त्यांच्या नगरसेवकांनी सांगितले, आमच्या नगरसेवकांनी सांगितले की अमुक अमुक ठिकाणी डापे फुटलेले आहेत, तर संबंधित ठेकेदार जाऊन तिथे डापे टाकता येते. परंतु यांनी विनाकारण यांचे कामं केले. जर असं असेल तर हे त्यांचे कपिले आहेत, त्यांनी फोटो टाकलेले का माझ्या वॉर्डात डापे पडली. हे गट नेते मंदार पहाडी त्यांनी फोटो टाकले की माझ्या वॉर्डात डापे पडले. यांनीच आरोप केला काल की डाप्यात भ्रष्टाचार झाला म्हणून. जर मग डापे पडले नाही त्यांनी फोटो का टाकले, याचा अर्थ त्यांच्या प्रभागात डापे पडलेले आहेत. सर्व नगरसेवकांच्या अध्यक्षांनी सरळ सांगितले की आपल्याला जिथं नागरिकांच्या अडचणी आहेत तिथं राजकारण न करता ज्यांचं फोन येईल तिथं डापे टाकून द्या. एका ठिकाणी 3 डाके टाकण्यात आले असं कागदपत्रे आपण चालवलं. 3 ठिकाणचे नाव आहे. असा काही प्रकार असेल तर संबंधित ठेकेदाराचं बिल कुठल्याही प्रकारे होणार नाही, त्याला काळ्या यादीत टाकलं जाईल. जर चुकीचं काम झालं असेल त्यांनी सिद्ध करून द्यावा, संबंधित ठेकेदारावर नक्की कारवाई केली जाईल. आणि घरपट्टीच्या संदर्भात
वाढीव घरपट्टीचा विषय हा राज्य शासनाकडून जे निर्देश आले नगरविकास खात्याकडनं त्या निर्देशानुसार घरपट्टीमध्ये काही फेरबदल झालेले आहेत. तर सदर प्रश्न हा राज्य सरकारशी निगडीत आहे. ही घरपट्टी काय नगराध्यक्षांनी किंवा सत्ताधारी नगरसेवकांनी वाढवलेला असा काही प्रकार नाही. कृपया यांनी जनतेची दिशाभूल करू नये. सदर प्रश्नाचं जर आपल्याला समाधान करायचं असेल तर आपल्याला राज्य शासनाकडे जाऊन हा विषय मांडावा लागेल. आम्ही सर्वांनी परवाच मान्य आमदार विवेक भैया कोल्हे यांच्याशी या विषयासंदर्भात सर्व नगरसेवकांनी नगराध्यक्ष आम्ही सर्वांनी चर्चा केली. विवेक भैया कोल्हे यांच्या निदर्शनास आणून दिले की कोपरगाव शहरात अशा प्रकारचे सर्वे झाले, त्यामुळे असे कोपरगाव शहरामध्ये घरपट्टीमध्ये वाढ झालेली आहे. भैयांनी सर्व विषय समजून घेतल्यानंतर भैयांनी सांगितलं की हा प्रश्न आपल्याला शासन दरबारी मांडावा लागणार आहे, नगरविकास खात्याकडे मांडावा लागणार आहे, मुख्यमंत्र्यांकडे मांडावा लागणार आहे. तर मला यांना एवढंच सांगायचं आहे, आपणही सरकारमध्ये आहात. कोपरगाव शहरात नौटंकी करण्यापेक्षा आपण सदर प्रश्न हा सरकार दरबारी मांडावा. आमचे विवेक भैया कोल्हे आमदार ते प्रयत्न करणारच आहेत. आपणही शहराचे आमदार आहात, तालुक्याचे आमदार आहात. आमची विनंती आहे, शहरात नौटंकी करण्यापेक्षा, लोकांची दिशाभूल करण्यापेक्षा सदर प्रश्न हा आपण राज्य सरकारकडे मांडावा. राज्य सरकारकडनं याचं समाधान करून कोपरगाव शहराला दिलासा कसा देता येईल याचे प्रयत्न करावे. नुसतं राजकारण करू नये अशी आमची त्यांना विनंती आहे. अध्यक्षांनी सांगितलं जिथं अडचण असेल, नागरिकांची गैरसोय असेल तिथं ढापे टाकून देण्यात यावी. भ्रष्टाचार कधी होईल? जेव्हा त्यांना बिल दिलं तर भ्रष्टाचार. अजून त्याची MB रेकॉर्ड नाही, त्याला कुठल्याही प्रकारचं बिल आता झालेलं नाही, त्याच्यात कसला भ्रष्टाचार आला? तुम्हाला काही शंका असेल तर नगरपालिकेच्या बसा, अमुक ठिकाणी 3 ढापे पडले सिद्ध करून द्या. ठेकेदाराचं आपण काम बंद करून टाकू. माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांच्या आशीर्वादाने तसेच युवा आमदार विवेक भैया कोल्हे यांच्या सहकार्याने मला नगर परिषदेमध्ये सभापती, आरोग्य सभापती पद मिळालं. हे पद मिळाल्यापासून मी रोज शहरातील रस्त्यांवर पहिले रस्त्यांचे प्रश्न आम्ही म्हणजे कचरामुक्त करण्याचा प्रयत्न करतोय. शहरातल्या साईडपट्ट्याच्या धूळ आम्ही त्या पूर्ण आता जवळजवळ डस्टची क्लिनिंग करायचे काम आम्ही सातत्याने करतोय. शहरातील आरोग्याच्या दृष्टीने आम्ही पावडर फवारणी असेल, जंतू संसर्ग पावडर फवारणी केली. त्याच्यानंतर औषध फवारणी आपली डासांचा प्रादुर्भाव वाढला होता. प्रत्येक प्रभागामध्ये आम्ही औषध फवारणी केली आपली जंतुनाशक. त्यानंतर गोदावरी नदी स्वच्छता अभियान राबवलं आम्ही. शहरातील सर्व प्रभागांमध्ये स्वच्छता अभियान राबवतोय. आता पावसाळा येतोय, पावसाळ्याच्या दृष्टीने आम्ही शहरातील प्रत्येक भागात जे असलेले मोठे मोठे नाले, त्या नाल्यांची साफसफाई आम्ही प्रामाणिकपणे करतोय. शहरात पूर्वी ज्याप्रमाणे शहरात धूळ होती, कचरा होता, तो आज बऱ्याचशा प्रमाणात नाहीसा झालेला आहे. आणि शहरातील नागरिकांनीच त्या दृष्टीने आम्हाला कळवलेलं आहे. आम्ही जे काही करतोय हे प्रामाणिक करतोय. तुम्हाला खरोखर जर काम करण्याची खरोखर आवड होती, तुमच्याकडं नगरपालिकेला उमेदवार नव्हता, तुम्हाला तो उमेदवार हायर करावा लागला, तुमच्याकडे खरोखर जर तशी जर विजन होतं तर तुम्ही दुसऱ्याचा उमेदवार चोरून, दुसऱ्याचा पक्षाचा घात करून तुम्ही नगरपालिकेत निवडणूक लढवायला नव्हती पाहिजे. एवढंच बोलतो. पाण्याचा विषय आहे तर आपल्याला हे आता तळे भरल्यानंतर आपल्याला 6 दिवसाआड पाणी करावं लागणार आहे. याला ना इलाज आहे. पाऊस जर टायमात नाही झाला तर जनतेची पुढे हाल होईल. आपल्याला हे तर हे नियोजन आपल्याला आधीच करावं लागेल का जेणेकरून जनतेला पाणी हे व्यवस्थित टायमात भेटलं आणि आपल्याला पाण्याचा प्रॉब्लेम येणार आहे. त्याकरता पाण्याचे दिवस हे वाढवलेले. आणि राहिला विषय पाण्याचा, पाणी चोरीचा. ज्या वेळेस आमदारताईंनी बंदिस्त पाईपलाईन मधून पाणी आणायचं होतं शिर्डीतून आपल्याला पाणी आणायचं होतं, त्यावेळेस आपले लोक कोण आडवे आले? गाड्या करू संभाजीनगरला हायकोर्टात गेले. गाड्या करू काही इथले जे कोपरगावचे विरोधी लोक आहे, आजही विरोधी, उद्या विरोधी, भविष्यात राहील. काही लोक कडूच असतात. त्यासारखे हे काही लोक इथून घेऊन गेले. शेजारच्या ज्या ताकदी आहे, आता शेजारची जी ताकद असते तिला कसं वाटन बरं? शेजारचं पोरग चांगलं व्हावा, मोठं व्हावा, घरदार चांगलं व्हावं, त्याचं अजिबात नाही. आमदार ताईंनी जर ती बंदिस्त लाईन मधलं पाणी आणलं असतं, यांच्या भविष्यात यांना लोकांनी मतही दिलं नसतं, त्यांना लोकांनी हुसकून दिलं असतं, मतं टाकलं असतं. पण आमदार ताईंना जर त्याचं क्रेडिट गेलं
तर हे कोण विचारीन त्यांना? इथं विचारणार नाही. मग त्याकरता शेजारच्या जे ताकदीये ते थोडे मोठे आहे. मग इथले कडू लोक ते कडू लोक मिळून आपल्या गावाची, मुळात हे लोक गावाची हानी करणारे लोक आहे. कोपरगाव तालुक्याची पूर्ण हानी करणारे लोक हे आहे. आणि आता आणि राहत काय आमच्या अध्यक्षांना काय अरे तुरे केलं ना, अरे तुरे करू नका दादा हो तुम्ही. आम्ही जर तुमच्या दादांना अरे कार्य केलं तर ते तुम्हालाही जड जाईल, तेव्हा ते अरे कार्य करू नका. आणि राहिला विषय पाणी चोरीचा, पाणी चोरायचा विषय असा आहे चाचा, ओ क्या गाड़ी की चोरी नहीं है, और पानी की चोरी है. जरा समझो आप, ऐसा होता नहीं है. पानी भी नहीं चोरी नहीं जाता. अपने हिसाब से रहो, कुदर भी फेंक जोक मत करो. पानी चोरी गया, ये गया हो गया, वो गाड़ी चोरी होती है, ऐसा नहीं होता. पाणी गया काय? पानी गया काय पानी, अरे ऐसा कैसा पानी गया काय, पानी आहे. हाँ? अजून एक आरोप केला जातो की 100 दिवसामध्ये ठोस कामं पालिकेकडून केल्या गेले. आम्ही 100 दिवसात काय कामं केले ना हे पूर्ण हिशोब सर दाखवून देऊ. पण तुम्ही 4,000 कोटीचा हिशोब बाकी एकदा तरी द्या. विनंती आहे, उभं राहून द्या. आम्ही छाती ठोकपणे म्हणतो 100 दिवसात आम्ही काय कामं केली, आमच्या अध्यक्षांनी काय कामं केली, आमच्या सभापतींनी काय कामं केले, पूर्ण हिशोब द्या. ताईंनी सांगितलं प्रत्येक इंचा हिशोब सांगितला. अहो 4 कोटीचा सोडा हो, 40 कोटीचा तरी हिशोब द्या हो. हा, आणि बोर्ड असे मोठमोठे बोर्ड लावत्या, मला पान फुलवा हे बोर्ड लावते, शर्ट घाली त्या 4,000 कोटीचे. अहो 2-4 हजार 100 कोटीचं बोर्डातच गेले. मला पान फुलवा कशाला दे. नाही, आम्हाला विचारता 700 ढापे पडले कुठं, बरोबर की नाही? जनतेला प्रश्न, जनतेला संभ्रम करण्यापेक्षा आमच्याकडे या, आमच्या सोबत चला, पत्रकारांना बरोबर घ्या. आम्ही 700 ढापे मोजून देतो. एक ढापा मोजून देतो, एक ढापा. बरं का, आम्ही 700 ढापे मोजून देतो. आणि तसंच आम्ही केलेले जे तुमच्यावर आरोप आहे 4.5 कोटीची कामं दाखवा. 4,000 तसे- कोटीचे. हा, 4,000 कोटीची. तसेच आम्हाला बरोबर घ्या, पत्रकारांना बरोबर घ्या, तुम्ही दाखवा. दाखवून दे. हा सूर्यन हा जय. जरायला विषय मुरमाचा काय, मुरून दगड कुठे गेला. असं जायचं सरळ साईबाबा कॉर्नर पर्यंत बसून सरळ जायचं संजीवनीच्या मार्गाने, असं लेफ्ट हाताला पाहायचंय जिनिंगला सगळे दगड तिथं भेटतील. सगळे दगड तिथं भेटतील. अहो संघ या, संघ काम करू लागा, जनतेला संघ घेऊन काम करू लागा. आपण कोपरगाव चांगलं बनवू. दुसऱ्या ज्या ताकदी आहे त्या कशाला बोकंडी बसू राहिले आपल्या, ते आज न उद्या तुमच्याही लाता घालणार आहे. आणि राहिला सीडीचा आणि पेन ड्राईव्हचा विषय, सीडी घेऊन या आंबेडकर स्मारकावर, तिथं येऊ आपण. तुमची सीडी घेऊन या, आमची पेन ड्राईव्ह घेऊन येतो, घेऊन या. कोणचे लोक कोणाला बुटा हाणते हे आपण पाहू. धन्यवाद. डापे, आरोग्य व पाणी. राहिली गोष्ट डापे यांनी एवढे टाकलेच नाही. तुम्हीच फोटो काढून टाकले ना व्हॉट्सअप, फेसबुक. हा, आरोग्याच्या वेळेस बी ते शिवाजी महाराजांचं स्मारक आहे, तिथं बी स्वच्छता आरोग्य सभापती किंवा कर्मचारी यांनी मिळून किंवा श्री आढाव यांनी मिळून केली. यांनी फोटो काढले तिथं का म्हणे आम्ही केली, बरं तुम्ही केली. लाईट जरी लावला तरी हे फोटो काढून फेसबुकला व्हॉट्सअपला म्हणजे चांगले काम तुम्हीच केले. आणि राहिले पाण्याचा प्रश्न, पाण्यामाग आता उन्हाळा एवढा होता, बाष्पीभवन पण झाला असन नसन, चोरी गेलं म्हणे. 43-44 टेम्परेचर होतं. आणि माग आता जेव्हा प्रशासक कार्य होतं ना, तर त्यावेळेस आमदारांचं पण काम होतं. आणि आता जे सांगू राहिले ना, यांची लायकी काय आहे हे आम्हाला माहिती. यांना तिकीट दिलं का उभं केलं का, यांची लायकी काय आहे, यांना कुठपर्यंत ठेवलेलं होतं हे आम्हाला माहिती आहे. हे आता आम्हाला जे शहाणपणा शिकू राहिले ना, यांनी शिकवू नाही. कारण की माग जेव्हा प्रशासक होतं त्यावेळेस एवढे मोठमोठे अर्धे मासे येत होते पाण्यातून वाहून. लोकांना पार ते गाळ मिश्रित पाणी प्यायला भेटत होतं. त्यावेळेस ज्यांचे पुढे गेले होते डोळे, जाऊन 50 वेळेस पाणी गेले म्हणे 5 नंबर तळा खोदकाम चालू आहे 50 वेळेस पाणी गेली. मग यांना मासे दिसले नाही का? आता यांचं पोट दुखतं कुठे आणि दाखवतं कुठे. आणि आता यांनी काढलं हे हरकती घेऊ. अहो हे आमदारच आहे ना, यांचं काम आहे ना. हे का नगरपालिकेच्या हातात आहे का सीओ आणि अध्यक्षांनीच केलंय, घडून आणलं. यांचं दुखतं कुठं आहे आणि दाखवतो कुठं आहे. यांना फक्त लोकांना ब्रह्मांड आणायचं. आणि राहिली गोष्ट, यांना हिशोब द्यायचं, 700 ढाप्यांचा हिशोब द्यायचं, पाण्याचा हिशोब द्यायचं. हे कोण?
जे द्यायचं ना ते जनताला हिशोब देऊ, जनताला दाखवू. यांनी शिकवू नये आम्हाला, नाही तर आम्ही पण दाखवू का आम्ही काय करतो आणि काय नाही करत. फक्त एवढं आहे का बोलत नाही ना, तर याचा अर्थ हे नाही का सगळं ऐकून घेईन. मग एकाने काढलं म्हणे काय रस्ते पहिले काम केले आणि मग खंदून काढलं आणि मग नंतर परत केलं का हो? तो रस्ता तर करायचा होता ना, करायचा आहे ना, केला तो आणि आता तो परत होणारच आहे. आणि ना खंदून काढलं, फक्त लोकांना भ्रमात टाकायचं का रस्ते केले, खंदलं, ड्रेनेज केली. ड्रेनेज कोण यांचे पोट दुखत्या कुठे, यांना जनतेने दाखवून दिले. राहिली गोष्ट जर आमदार की भैया जर थांबले नसते ना, ते यांना कळलं असतं का आमदार की यांनी सोपी गेली असती का जड गेली असती. एवढे वळवळ करू राहिले ना, त्यांनी वळवळ करू नये. त्यांना दिसलं नाही का पाणी कुठं जात किती महिने यांनी तिथं चक्रा मारलाय. पण लोकांनी पाहिलं ना, कसं आहे, तुम्हाला जनतेचे प्रश्न सोडवायचे असतील तर तुम्ही प्रामाणिकपणे त्या प्रश्नावर काम करा. कोपरगाव शहरातल्या जनतेची दिशाभूल करू नका, नुसते आरोप करू. आता तुम्हाला जरा दिसतंय ना का 15 दिवस 2 महिने चालणार पाणी 15 दिवसात गायब करत. जनतेपुढे सगळे उघडं करा ना. तुम्ही इतके दिवस तिथे गेले की नाही, तुम्हाला काही दिसलं नाही का पाणी कसं काय जाते, आपोआप जात आहे ते एका दिवसात जिरतय. काय खोटं बोलून आहे ना. आणि मेन म्हणजे मुळात म्हणजे अभ्यास लोकांनी बोललं तर आम्हाला चालत येते, आड्याने लोकांचं काम नाही काय. जे लोकांचा अभ्यास झालेला आहे ना, त्यांनी बोललं ना, मग आम्ही मान्य करू. कुणी बी उठायचे, आरोप करायचे नागा नाही, प्रत्येकाला टर्न असतो तो. गोष्टी तुम्ही जनतेमध्ये पसरू नका.